Last lecture we discussed the government of India initiative Make in India. Just overlook of Make in India, discuss Make in India objective. Now this lecture we discuss a new initiative. न्यू इनिशिएटिव्ह. या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे न्यू इनिशिएटिव्ह ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. मग ॲडव्हान्टेजेस ऑफ इंडिया, मेक इन इंडियाचे ॲडव्हान्टेज काय आहेत ते बघणार आहोत. कशामध्ये? न्यू इनिशिएटिव्हमध्ये. मग आता ॲडव्हान्टेज ऑफ इंडिया आपल्याला सर्वांना माहिती आहे की ॲडव्हान्टेज ऑफ इंडिया कालच्या लेक्चरला आपण मेक इन इंडियाबद्दल ओव्हरव्ह्यू बघितलेला होता, त्याचे ऑब्जेक्टिव्ह बघितलेले होते. त्यामधले 25 सेक्टरमध्ये कोणकोणत्या 25 सेक्टरवरती फोकस केला जातो ते आपण कालच्या लेक्चरला डिस्कस केलं. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर कोणते आणि सर्व्हिस सेक्टर कोणते. आता नेक्स्ट पार्ट आपल्याला बघायचा आहे न्यू इनिशिएटिव्ह. मग त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ इंडिया. ॲडव्हान्टेज ऑफ इंडिया. मग आपण सर्वांना माहीत आहे किंवा इंडियाचं पॉप्युलेशन ऑफ 1.31 मिलियन, आउट ऑफ विच 767 million falls in the age group of 15 to 64 age group and also said to become the youngest country with average age of 29 years by 2015. आता याचा पहिला ॲडव्हान्टेज काय म्हणतो आपला? फर्स्ट ॲडव्हान्टेज किंवा पॉप्युलेशन ऑफ 1.31 billion, out of which 767 million falls in the age group of 15 to 64 age group and also said to become the youngest country with average age of 29 years by 2025. म्हणजे पहिला ॲडव्हान्टेजेस काय म्हणतो की 1.31 अब्ज लोकसंख्या, यापैकी 767 दशलक्ष जी लोकसंख्या आहे त्यामध्ये काय 15 ते 15 to 64 वर्ष वयोगटातील किंवा वयोगटात येणाऱ्या आणि 2025 पर्यंत सरासरी 29 म्हणजे 29 वर्षे वयाचा सर्वात तरुण देश भारत हा बनलेला आहे. म्हणजे न्यू इनिशिएटिव्हमध्ये ॲडव्हान्टेजेस काय? पहिला ॲडव्हान्टेज ऑफ इंडियाचा किंवा पॉप्युलेशन ऑफ 1.31 बिलियन, आउट ऑफ विच 767 मिलियन फॉल in the age group of 15 to 64 age group and also said to become the youngest country with average age of 29 years by 2025. Then second objective, सेकंड ॲडव्हान्टेज काय म्हणता येईल आपल्याला? सेकंड लार्जेस्ट इंटरनेट युजर बेस विथ 462 मिलियन इंटरनेट युजर. सेकंड लार्जेस्ट इंटरनेट युजर. सेकंड लार्जेस्ट इंटरनेट युजर बेस विथ 462 मिलियन इंटरनेट युजर. म्हणजे 462 दशलक्ष इंटरनेट वापरकर्त्यांसह दुसरा सर्वात मोठा इंटरनेट वापरकर्त्यांचा आधार काय म्हटलेला आहे? कोणता? इंडिया. काय म्हटलेलं आहे? द सेकंड लार्जेस्ट इंटरनेट युजर बेस विथ द 462 मिलियन इंटरनेट युजर. म्हणजे 462 दशलक्ष इंटरनेट वापरकर्त्यांसह दुसरा मोठा इंटरनेट वापरकर्त्यांचा आधार
इंडिया हा बनलेला आहे. थर्ड ॲडव्हान्टेज काय म्हणतो आपला, किंवा इंडिया हॅज डेमॉन्स्ट्रेबल कॅपेबिलिटी टू रीच नियर 100%. India has demonstrable capability to reach near 100% literary level by 2015. काय म्हणतो ॲडव्हान्टेज, इंडिया हॅज India has demonstrable capability to reach near 100% literary 100% literary level by 2015. 2025 सॉरी 15 बोललो मी, बाय 2025 म्हणजे 2025 पर्यंत भारताला 100% साक्षरतेच्या पातळीपर्यंत पोहोचण्याची क्षमता आहे. 2025 पर्यंत भारत हा 100% साक्षरतेच्या पातळीपर्यंत पोहोचण्याची क्षमता यावरनं आपण दर्शवू शकतो. काय, न्यू इनिशिएटिव्ह मध्ये. हा झाला आपला थर्ड ॲडव्हान्टेज. त्यानंतर फोर्थ ॲडव्हान्टेज काय, फास्टेस्ट ग्रोविंग इकॉनॉमी इन द वर्ल्ड विथ द रेट ऑफ 7.6% इन 2015 to 16. फास्टेस्ट ग्रोइंग इकॉनॉमी fastest growing economy in the world with the rate of 7.6% in 2015 to 2016. म्हणजे काय की 2015 ते 2016 मध्ये 7.6% दराने जगातील सर्वात वेगाने विकसनशील अर्थव्यवस्था ही आपली बनलेली आहे. फोर्थ ॲडव्हान्टेज काय म्हणतो, फास्टेस्ट ग्रोइंग इकॉनॉमी इन द वर्ल्ड विथ द रेट ऑफ 7.6% इन द 15-16. म्हणजे 2015-16 मध्ये 7.6% दराने जगातील सर्वात वेगवान विकसनशील अर्थव्यवस्था ही भारताची बनलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट ॲडव्हान्टेज, इंडिया हॅज ॲन immediate investment opportunity in 1 TN. India has an immediate investment opportunity in 1 TN. म्हणजे भारताकडे त्वरित गुंतवणुकीची संधी किती आहे, 1 TN पर्यंत. असं काय म्हटलेलं आहे इकॉनॉमिक्स टाइमच्या हिशोबाने, किंवा फास्ट इंडिया हॅज ॲन इमिडिएट इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी ऑफ 1 TN. टाइम्स ऑफ इकॉनॉमिकच्या हिशोबाने भारताकडे त्वरित गुंतवणुकीची संधी ही म्हणजे जो डॉलरच्या हिशोबामध्ये ग्राह्य धरलेला आहे, किंवा $1 TN पर्यंत गुंतवणुकीची संधी ही निर्माण होऊ शकते. त्यानंतरचा ॲडव्हान्टेज, सेकंड लार्जेस्ट रेल्वे नेटवर्क इन द वर्ल्ड यूज बाय 23 मिलियन ट्रॅव्हलर्स एव्हरी डे. कशामध्ये, ॲडव्हान्टेज ऑफ इंडियामध्ये सेकंड लार्जेस्ट रेल्वे नेटवर्क इन द वर्ल्ड यूज बाय 23 मिलियन ट्रॅव्हलर एव्हरी डे. म्हणजे दररोज 23 दशलक्ष प्रवासी वापरणारे जगातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क कुठं आहे, इंडियामध्ये.
पण हे कोणाच्या अंडर येते किंवा न्यू इनिशिएटिव्ह मध्ये. त्यानंतरचा ॲडव्हान्टेज आहे आपला 12 मेजर्स पार्ट्स, 200 नोटिफाईड मायनर अँड इंटरमिडिएट पार्ट्स. 12 मेजर पार्ट, 200 नोटिफाईड मायनर अँड इंटरमिडिएट पार्ट. म्हणजे 12 प्रमुख बंदरे, 200 अधिसूचित किरकोळ आणि मध्यवर्ती बंदरे कशात न्यू इनिशिएटच्या माध्यमातून इंडियात उभारण्यात येणार आहे. मग हे झाले न्यू इनिशिएटमध्ये ॲडव्हान्टेज ऑफ इंडिया. म्हणजे अशा प्रकारचे ॲडव्हान्टेज ऑफ इंडिया किती 7 प्रकारचे ॲडव्हान्टेज आपण डिस्कस केलेले आहेत किंवा कोणकोणते न्यू इनिशिएटिव्ह मेक इन इंडिया म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या माध्यमातून मेक इन इंडिया आणि न्यू इनिशिएटच्या माध्यमातून ॲडव्हान्टेज काय होतील कोणासाठी इंडियासाठी काय ॲडव्हान्टेज ऑफ इंडिया त्याबद्दलचं डिस्कस आपण 7 ॲडव्हान्टेजमध्ये केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला डिस्कस करायचं आहे न्यू प्रोसेस. आता न्यू इनिशिएटिव्हमध्ये न्यू प्रोसेस कशा प्रकारची निर्माण केली जाईल, त्याचा कशा प्रकारे बिझनेस प्रोसेससाठी किंवा न्यू ॲव्हेन्यूजसाठी वापर केला जातो हे आपण डिस्कस करूया. न्यू प्रोसेस. न्यू प्रोसेस काय म्हणता येईल आपल्याला, ईज ऑफ डुईंग बिझनेस. न्यू प्रोसेस मध्ये काय म्हणता येईल, न्यू प्रोसेस मध्ये इज ऑफ डुईंग बिझनेस. मग इम्प्रूव्ह बिझनेस प्रोसेसेस अँड प्रोसिजर्स ओपन्स अप न्यू avenues of opportunities and create confidence among entrepreneurs, a result of which India moved up 12 places in the world. Ease of doing business मध्ये आपल्याला काय म्हणता येईल की improve business process and procedure upon new avenues of opportunities and create confidence among entrepreneurs, a result of which India moved up 12 places in the world. Banks Dow Business Ranking 2016 released in October 2015. म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला की जी सुधारित व्यवसाय प्रक्रिया आणि कार्यपद्धतीमुळे आपण काय बघत आहे एज ऑफ डुईंग बिझनेस. आपण काय म्हटलं इम्प्रूव्ह बिझनेस प्रोसेस आणि त्याच्यातल्या ऑपॉर्च्युनिटीज असतील, क्रिएट कॉन्फिडन्स अमॉंग एंटरप्रिनरशिप रिझल्ट असेल तर तो मूव 12 प्लेसेस म्हणजे 12 प्लेसेस इन द वर्ल्ड. बँक्स डॉम बिझनेस रँकिंग 2016 रिलीज इन ऑक्टोबर 2015. म्हणजे काय सुधारित व्यवसाय प्रक्रिया आणि कार्यपद्धतीमुळे संधीचे नवे मार्ग खुले होतात आणि उद्योजकांमध्ये आत्मविश्वास हा निर्माण होतो. परिणामी ऑक्टोबर 2015 मध्ये जाहीर झालेल्या जागतिक बँकेच्या डुईंग बिझनेस 2016 मध्ये भारत 12व्या स्थानावर आलेला आहे ईज ऑफ डुईंग बिझनेस. मग आता नेमका कोणकोणत्या कारणांमुळे तो 12व्या रँकिंगला आलेला आहे. मग आता ते रिझन बघूया की कशामुळे तो 12व्या प्लेसला आलेला आहे. इनकॉर्पोरेशन ऑफ अ कंपनी रिड्यूस to 1 day instead
of 10 days. काय म्हटलं मी? इनकॉर्पोरेशन ऑफ अ कंपनी reduce to 1 day, reduce to 1 day instead of 10 days, of 10 days. म्हणजेच कंपनीची भागीदारी 10 दिवसांच्या ऐवजी एका दिवसावर आलेली आहे. न्यू प्रोसेस बघा काय म्हणते बिझनेससाठी, किंवा इन कॉर्पोरेशन ऑफ कंपनी रिड्यूस टू 1 डे इन्स्टेड ऑफ 10 डेज. म्हणजेच कंपनीची भागीदारी 10 दिवसांच्या ऐवजी एका दिवसावरती आलेली आहे. सेकंड प्रोसेस काय म्हणते? पॉवर कनेक्शन प्रोवाइडेड विदिन अ mandated time frame of 15 days instead of 180 days. Power connection provided. बघा power connection provided within a mandated किती टाइम फ्रेम ऑफ 15 डेज. टाइम फ्रेम ऑफ 15 days instead of 180 days. म्हणजे आता ही नवीन प्रोसेस काय म्हणते? 180 दिवसांऐवजी 15 दिवसांच्या बंधनकारक कालावधीत वीज कनेक्शन प्रदान केले जात आहे. पॉवर कनेक्शन प्रोव्हाइडेड विदिन अ मॅन्डेटेड टाइम फ्रेम ऑफ 15 डेज इन्स्टेड ऑफ 180 डेज. म्हणजे 180 दिवसांच्या ऐवजी 15 दिवसांच्या बंधनकारक कालावधीत वीज कनेक्शन प्रदान केले जात आहे. म्हणजे बघा ही न्यू प्रोसेस. न्यू इनिशिएट मध्ये आधी आपण काय बघितलं? ॲडव्हान्टेज ऑफ इंडिया. आता काय बघत आहे? न्यू प्रोसेस इज ऑफ द डुईंग बिझनेस साठी. मग प्रोसेस मध्ये आपण 2 प्रोसेस बघितल्या. आता थर्ड प्रोसेस काय म्हणते आपली? नंबर ऑफ डॉक्युमेंट फॉर एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट रिड्यूस फ्रॉम 11 to 3. 11 to 3. Number of document for export and import reduce (11 to 3). म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला? निर्यातीसाठी आणि आयातीसाठी कागदपत्रांची संख्या ही 11 वरून 3 पर्यंत करण्यात आलेली आहे. म्हणजे जी नंबर ऑफ डॉक्युमेंट फॉर एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट साठी जी 11 डॉक्युमेंट साठी जी निर्यातीसाठी आणि आयातीसाठी ज्या कागदपत्रांची आवश्यकता होती त्यांची संख्या 11 वरून 3 पर्यंत करण्यात आलेली आहे. ही झाली थर्ड प्रोसेस. फोर्थ प्रोसेस काय म्हणते आपली? व्हॅलिडिटी ऑफ इंडस्ट्रियल लायसन्स एक्सटेंडेड टू 7 इयर फ्रॉम 3 इयर. व्हॅलिडिटी ऑफ
इंडस्ट्रियल लायसन्स extended to 7 years from 3 years. म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला की औद्योगिक परवान्याची वैधता 3 वर्षावरून 7 वर्षापर्यंत करण्यात आलेली आहे. व्हॅलिडिटी ऑफ इंडस्ट्रियल लायसन्स एक्सटेंडेड टू 7 इयर्स फ्रॉम 3 इयर्स. म्हणजे औद्योगिक परवाना म्हणजे बिझनेस करण्यासाठी जे आपल्याला इंडस्ट्रियल लायसन्सची आवश्यकता आहे तर औद्योगिक परवान्याची वैधता 3 वर्षावरून 7 वर्षापर्यंत करण्यात आलेली आहे. देन लास्ट प्रोसेस काय म्हणते, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स सिंगल टॅक्स फ्रेमवर्क बाय एप्रिल 2017. काय म्हणते, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स सिंगल टॅक्स, सिंगल टॅक्स फ्रेमवर्क बाय एप्रिल 2017. फ्रेमवर्क बाय एप्रिल 2017. म्हणजे वस्तू आणि सेवा कर एप्रिल 2017 पर्यंत एकल कर फ्रेमवर्क पर्यंत करण्यात आलेला आहे. म्हणजे जो वस्तू कर असेल, सेवा कर असेल तो एप्रिल 2017 पर्यंत एकल कर फ्रेमवर्कच्या माध्यमापर्यंत एकल फ्रेमवर्क पर्यंत करण्यात आलेला आहे. आणि लास्ट प्रोसेस जी न्यू प्रोसेस इज ऑफ डुईंग बिझनेस साठी जी प्रोसेस आहे ती लास्ट प्रोसेस काय म्हणते, परमनंट रेसिडेन्सी स्टेटस फॉर फॉरेन इन्व्हेस्टर फॉर 10 इयर. परमनंट रेसिडेन्सी स्टेटस, परमनंट रेसिडेन्सी स्टेटस फॉर फॉरेन इन्व्हेस्टर फॉर 10 इयर. फॉरेन इन्व्हेस्टर फॉर 10 इयर्स. म्हणजे परदेशी गुंतवणूकदारांसाठी 10 वर्षांची कायम रहिवासी स्थिती ही या प्रोसेसमध्ये निर्माण केलेली आहे. म्हणजे न्यू इनिशिएटिव्हमध्ये आपण आधी काय बघितलं, ॲडव्हान्टेज ऑफ इंडिया. मग त्याच्यामध्ये काय बघितलं की बाबा पॉप्युलेशन आहे 1.3 बिलियन, त्यामधील 767 मिलियन्स. तर त्यामध्ये जो 15 to 64 वर्ष वयोगटातील वयोगटात येणारी सरासरी काय केली म्हणजे 29 वर्ष तिची सरासरी. त्यामध्ये सर्वात तरुण देश हा भारत बनलेला आहे. त्यानंतर जगामध्ये इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा बनलेला आहे. त्यानंतर 7.6% दराने काय झाले, जगातील सर्वात वेगवान विकसनशील अर्थव्यवस्था ही आपली बनलेली आहे. म्हणजे हे कशात बघितलं आपण, ॲडव्हान्टेज ऑफ इंडिया. अँड देन नेक्स्ट न्यू प्रोसेस इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये काय बघितलं आपण किंवा इनकॉर्पोरेशन ऑफ कंपनी रिड्यूस 1 डे इंस्टंट ऑफ 10 days. त्यानंतर पॉवर कनेक्शन प्रोव्हाइडेड विदिन अ मेंडेटेड टाइम फ्रेमवर्क ऑफ 15 days इंस्टंट ऑफ 180 days. त्यानंतर नंबर ऑफ डॉक्युमेंट्स फॉर एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट रेड्यूस फ्रॉम द 11 to 3
त्यानंतर व्हॅलिडिटी ऑफ इंडस्ट्रियल लायसन एक्सटेंड टू 7 years फ्रॉम 3 years. देन लास्ट गुड्स अँड सर्व्हिसेस सिंगल टॅक्स फ्रेमवर्क बाय एप्रिल 2017 अँड लास्ट परमनंट रेसिडेन्सी स्टेटस फॉर द फॉरेन इन्व्हेस्टर ऑफ 10 years. म्हणजे न्यू इनिशिएटिव्ह अशा प्रकारे आपण डिस्कस केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला, आजच्या लेक्चरला आपण न्यू इनिशिएटिव्ह बघितलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला त्याच्या कशा प्रकारच्या प्रोसेस आहे, कशा प्रकारचे सेक्टर आहेत ते आपण डिस्कस करूया.